रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। जिंतूर तालुक्यातील भोगाव यात्रेत रणकंदन, आर्थिक वादातून रक्तरंजित चकमक, 3 जखमी 2 गंभीर। जिंतूर तालुक्याच्या भोगाव मधील देवीच्या यात्रेत पाळणा चालकांमध्ये तुफान हाणामारी, लोखंडी रॉड लाठी काट्यांचे मुक्त वापर, 3 जखमी, 2घांची प्रकृती गंभीर। नवरात्र उत्सवात देवीच्या यात्रेला आलेल्या भाविकांसमोर भोगाव येथे बुधवारी दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी अक्षरशः रणांगण उभे राहिले। पाळणा चालकांमध्ये आर्थिक वादातून तुफान हाणामारी झाली। लोखंडी रॉड व लाठी काट्यांचा वापर करून झालेल्या या चकमकीत 3 गंभीर जखमी झाले, त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोगाव देवी मंदिर परिसरात यात्रेनिमित्त पाळणे व विविध मनोरंजन साधने उभारण्यात आली होती। मात्र या व्यवसायातील वाटपावरून 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला। सुरुवातीला शाब्दिक चकमकीने प्रारंभ झाला, नंतर हा वाद उग्र होऊन रक्तरंजित हाणामारीत बदलला। जखमींमध्ये शेख अरबाज शेख अमीन वय वर्ष 26 राहणार शेलू जिल्हा परभणी, शेख रईस शेख पक्की वय वर्ष 28 राहणार लालबाग जालना, शेख हुसेन शेख पक्की वय वर्ष 30 राहणार लालबाग जालना यांचा समावेश असून त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। घटनेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांनी तत्परतेने मदत केली, तर डॉक्टर शेख अफरोज, डॉक्टर शेख मोहम्मद आणि डॉक्टर शेख सलमान यांनी जखमींवर तातडीने उपचार केले। घटनेची माहिती मिळताच बीड जमादार दत्तात्रय गुगाने पठाण व इतर पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या रक्तरंजित चकमकीनंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जत्रेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।